बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे करण्याची ती शिस्ते विद्यालयात एकच पद्धत शिकवली जायची. शाळेतल्या गंभीरबाईसुद्धा मुलांना एका चाकोरीतच शिकवायच्या. पण एके दिवशी विस्कटलेल्या केसांची एक चौकस मुलगी नव्याने त्या शाळेत आली. आपल्या वागण्याने, आनंदी आवाजाने आणि अनेकानेक प्रश्नांनी सर्वांना तिने निरुत्तर केलं. मग ती शिस्ते विद्यालयात काय बरं गहजब असेल. गोष्टीचं नाव आहे ती शिस्ते विद्यालय. ओरिजिनल स्टोरी द राईट वे स्कूल बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे शबनम मिनवाला. चित्रांकन फहाद फैजल. मराठीत अनुवाद रुपाली भावे. गोष्ट वाचली आहे आसावरी दोशी. अतिशिस्ते विद्यालयाची इमारत तपकिरी रंगाची होती, म्हणजे ब्राऊन कलरची. शाळेचं आवार राखाडी रंगाच्या भिंतींनी वेढलेलं होतं. त्या राखाडी रंगाच्या भिंतींच्या आतल्या आवारात गडद निळ्या रंगाचे गणवेश घातलेल्या विद्यार्थ्यांच्या सरळ रेषेतल्या शिस्तबद्ध रांगा नेहमीच दिसायच्या. अतिशिस्ते विद्यालयाच्या मते अभ्यास करण्याची एकमेव योग्य पद्धत असते, कपडे घालण्याची एकमेव योग्य पद्धत असते, रांगांमध्ये उभं राहण्याची एकमेव योग्य पद्धत असते. शाळेत सगळ्या विद्यार्थ्यांना नेहमी हेच शिकवलं जायचं. शाळेतल्या इतर कुठल्याही शिक्षकापेक्षाही गंभीरबाईंचा सगळ्या गोष्टी अशा शिस्तबद्ध पद्धतीने करण्यावर जरा जास्तच भर असायचा. गंभीरबाई इयत्ता 3रीच्या वर्गशिक्षिका होत्या बरं का. त्या अगदी आपल्या आडनावाला साजेशा, म्हणजे दिसायलाही गंभीर होत्या. गंभीरबाई दररोज पांढऱ्या शुभ्र खडूने काळ्या शार फळ्यावर लिहायच्या. एका गुरुवारी दुपारी त्यांनी त्यावर लिहिलं, झाडाचं मूळ जमिनीखाली असतं आणि ते पाणी व पोषक द्रव्य शोषून घेतं. हे वहीत उतरवून घ्या आणि पाठ करा, त्यांनी वर्गातल्या मुलांना सांगितलं. पण बाई, पोषक द्रव्य म्हणजे काय? रोहितने शंका विचारली. गंभीरबाईंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. असं शिकवत असताना प्रश्न विचारणं, मध्येच टोकणं ही शाळेच्या शिस्तीत बसणारी गोष्ट नव्हती. गंभीरबाईंनी विचारलं, मीरा, झाडाचं मूळ म्हणजे काय? मीराचे हातपाय गार पडले, डोकं अजिबात चालेना. बाई तिच्याकडे पाहत पुटपुटल्या. मीराला तर रडूच फुटलं. गंभीरबाईंनी रोहितला विचारलं, मूळ म्हणजे काय सांग पाहू? माती खालचा भाग आणि तो पाणी आणि गंभीरबाई मान हलवत म्हणाल्या. त्यांनी रोहितच्या डब्यातली चॉकलेट क्रीम बिस्किटं जप्त केली. गंभीरबाईंना राग आला की त्या चकचक करायच्या आणि संतापल्या की चकचक करायच्या. मात्र ज्या दिवशी गंभीरबाई चक 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 करतील त्या दिवशी काय होईल? वर्गातल्या प्रत्येकालाच हा प्रश्न पडायचा. इतिहासाच्या तासाला गंभीरबाई सगळ्या वर्गाला सनावळी पाठ करायला लावायच्या. चित्रकलेच्या तासाला त्या आपल्या विद्यार्थ्यांना निळीशार नदी, हिरवेगार डोंगर आणि पिवळा धम्मक सूर्य त्या त्या रंगातच काढायला लावायच्या. जर चुकून कुणी चित्रात सफरचंदाचं झाड किंवा घर काढलं तर सगळं संपलं. गंभीरबाई लगेच चुक 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 करायच्या आणि ते चित्र फाडून टाकायच्या. साहजिकच 3रीचा वर्ग सगळ्या गोष्टी शिस्तबद्ध पद्धतीनेच करण्याचा प्रयत्न करायचा. पण एका सोमवारी सकाळी वर्गाचं दार उघडलं आणि एक नवीनच मुलगी वर्गात शिरली. ती होती एक पिटुकली मुलगी, मोठ्या मोठ्या डोळ्यांची, वाऱ्यावर उडणाऱ्या विस्कटलेल्या केसांची. तिने लाल रंगाचा झालरीच्या बाह्यांचा फ्रॉक घातला होता. ती जराशी अजागळ दिसत असली तरी बावरलेली मात्र मुळीच नव्हती. खरं तर
ती अतिशिस्ते विद्यालयाची विद्यार्थिनी अजिबातच वाटत नव्हती. मस्त मजेत दिसत होती ती. काय हवंय? गंभीरबाईंनी तिरसट आवाजात विचारलं. मी लैला. मी या शाळेत नवीन आले आहे, त्या पिटुकलीने सांगितलं. तिचा आवाज छान आनंदी होता आणि एखाद्या बसच्या हॉर्नसारखा मोठाही. इयत्ता 3रीचा वर्ग तिच्याकडे टकामका पाहतच राहिला. मीरा आणि रोहित खुदकन स्वतःशीच हसले. गंभीरबाई मात्र अजिबात हसल्या नाहीत. उलट त्यांच्या कपाळावर आठ्याच दिसू लागल्या. हो का, ये इकडे आणि बस वर्गात. अखेर कशाबशा त्या कष्टाने म्हणाल्या. पण एक लक्षात ठेव, या शाळेतले विद्यार्थी सगळ्या गोष्टी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने करतात. ते हळू आवाजात बोलतात, दररोज शाळेचा गणवेश घालतात, केस व्यवस्थित विंचरतात, बाईंचं सगळं ऐकतात. मधल्या सुट्टीत 3रीच्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लैलाला गराडा घातला. रोहितने तिला प्रश्न विचारले. लावण्याने तिला नीट वागण्याचा सल्ला दिला. मीराने लैलाचा हात धरला आणि आपल्या नव्या मैत्रिणीला ती म्हणाली, सांभाळून राहा ग, गंभीरबाई चिडल्या की काही खरं नसतं. गंभीरबाई चिडू नयेत म्हणून लैला खूप प्रयत्न करायची. ती रोज निळा गणवेश घालायची. केसांना न विसरता 8 पिना आणि 4 रबर बँड लावून ते अगदी चापून चोपून बसवून मगच शाळेत यायची. मीरा आपली रोज तिला जपून राहायची आठवण करायची. तरीही लैला काहीतरी विसरायचीच. त्याला तिचाही इलाजच नव्हता. इतरांप्रमाणे तिनेही मांजरीचं चित्र नीट काढलं, पण शेवटी मात्र तिने मांजर गुलाबी रंगात रंगवली. इतकंच नव्हे तर ती चक्क लॉलीपॉपही चोखत होती. गंभीरबाईंनी ते पाहिल्यावर चुकचुक करून त्यांनी ते चित्र फाडून टाकलं. एक दिवस इतरांप्रमाणेच लैलानेही भारताचा नकाशा रंगवला खरा, पण मग अखेरीला तिने तो हत्ती, होड्या आणि आंब्याच्या झाडांनी भरून टाकला. गंभीरबाई फुत्कारल्या. त्यांनी लैलाला मधल्या सुट्टीत वर्गातच बसून राहायची शिक्षा दिली. लैलाने हाताची घडी तोंडावर बोट ठेवून शांत बसण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिचे प्रश्न उसळी मारून बाहेर यायचेच. छोट्याशा बीमध्ये मोठं झाड कसं काय मावतं? मासे आवाज का करत नाहीत? बेटं वाहत का जात नाहीत? गंभीरबाईंना हे सगळं सहन होणं शक्यच नव्हतं. त्यातच रोहितनेही प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा तर त्यांचा पाराच चढला. त्यानंतर लावण्या आणि आमोदचेही प्रश्न विचारायला सुरू झालं. त्यांचं अगदी डोकंच फिरलं. आता यापुढे जो कोणी मध्ये मध्ये प्रश्न विचारेल त्याला पूर्ण महिनाभर बाहेरच्या व्हरांड्यात उभं राहायला लागेल, त्या जोराने ओरडल्या. सोमवारी सकाळी गंभीरबाई हवेबद्दल शिकवत होत्या. सगळा वर्ग अगदी शिस्तीत वागत होता. त्यामुळे लैलाच्या मनातून उडी मारून तोंडातून बाहेर पडलेला प्रश्न फारच मोठ्याने विचारल्यासारखा वाटला. बाई, ढग हवेसारखे असतात, पाण्यासारखे का कापसासारखे? गंभीरबाईंच्या रागाचा आता स्फोटच झाला. त्यांनी दाराकडे बोट दाखवलं. हिरमुसलेली लैला एवढासा चेहरा करून वर्गाबाहेर गेली. मग स्वतःशी हसत गंभीरबाईंनी फळ्यावर लिहिलं, पाऊस पडतो तेव्हा वातावरणातील बाष्प थेंबांच्या रूपाने. इतक्यात कुणाच्या तरी आवाजाने त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आला. एरवी वर्गात तोंड उघडायलाही घाबरणाऱ्या मुलीचा आवाज होता तो. बाई, धीर एकवटून मीराने हळूच विचारलं. बाई, ढगाचा स्पर्श कापसासारखा असतो का हो? सगळा वर्ग चपापला. गंभीरबाईंनी रागाने थरथरत दाराकडे बोट दाखवलं. मीरा वर्गाबाहेर गेली. मग रोहितने हात वर केला. त्यानंतर लावण्याने. 5 मिनिटानंतर गंभीरबाई एकट्या रिकाम्या वर्गाला पावसाविषयी शिकवत होत्या. तसा वर्ग पूर्ण रिकामा नव्हता म्हणा. वर्गात बाक होते ना, ते काही बाईंना मध्ये मध्ये टोकत नसल्याने बाई खुश. 20 मिनिटानंतर अतिशिस्ते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका 3रीच्या वर्गासमोरून जात होत्या. तिथल्या व्हरांड्यातलं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. अतिशिस्ते विद्यालयाचे विद्यार्थी असे व्हरांड्यात गलका करत उभे. छे छे छे,
ते तर नेहमीच वर्गामध्ये जागचे न हलता आपापल्या रांगेत निमूट बसायचे. मुख्याध्यापिकाबाईंनी मुलांना ओरडण्यासाठी तोंड उघडलं खरं, आणि लगेच परत बंद केलं. त्याऐवजी त्यांनी नेमकं काय चाललंय हे ऐकण्यासाठी कान टवकारले. लैला, आमोद, मीरा आणि लावण्या इतर मुलांसोबत ढगांबद्दल बोलत होती. ते कापसासारखे दिसतात नाही ग, मग त्यांच्या आतून पाऊस बाहेर कसा काय येतो? ते आकाशातच कसे राहतात, खाली कसे पडत नाहीत? मुख्याध्यापिकाबाईंनी घसा खाकरला. मग त्यांनी मुलांचं लक्ष वेधून घेण्यासाठी 2 टाळ्या वाजवल्या. मुलांनो, इकडे बघा, मी देते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, त्या म्हणाल्या. त्या दिवशीपासून मात्र अतिशिस्ते विद्यालयाने आपल्या नियमांमध्ये बदल केला. प्रश्न विचारणं ही योग्य पद्धत आहे असं ठरवलं गेलं. आणि हे घडलं एका विस्कटलेल्या केसांच्या, मोठ्या आवाजाच्या, चौकस पिटुकल्या मुलीमुळे. आवडली की नाही आजची गोष्ट? शिस्त म्हणजे शिस्त, गोष्ट आवडली असाच म्हणायचं. तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या आमच्या चॅनलला जरूर भेट द्या, यूट्यूबवर आणि इतर अनेक पॉडकास्टिंग चॅनल्सवर. भेटूया मग पुन्हा. धन्यवाद. बाय बाय.